स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहे। आचारसंहिता कधीही लागू शकते। आपल्यासोबत जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे आहेत। त्यांची या निवडणुकीमध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे? पिंपळवंडी गटामध्ये उमेदवारी कोणाला मिळणार? इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची इनकमिंग होणार का? किंवा या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यामध्ये दोन शिवसेना एकत्र येणार का? राष्ट्रवादीला सोबत घेणार का? चर्चा तर होणारच। दादा, जय महाराष्ट्र। जय शिवराय। जय शिवराय। आता पुढे निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची। चर्चा वेगवेगळी होते। दोन शिवसेना एकत्र येणार, आपण अपक्ष आहात। आता बघा, मी तर सर्वांना सेंट्रलाइज आहे, कारण म्हणजे अपक्ष असल्यामुळे माझं कुणाशी कधी जुळण्यासारखं आहे। त्यामुळे अपक्षाची अशी अपेक्षा आहे जे लोक समाजामध्ये चांगलं काम करतील, जनतेचा विकास करतील, लोकांचा विकास करतील, त्या भागातला विकास करतील। अनेक गोष्टी वंचित आहेत गेल्या 60-70 वर्ष। त्या सर्वांना न्याय मिळणारे आणि लोकांमध्ये मिळणारी माणसं जी आहे ती आम्हाला अपेक्षित आहे। आणि मग ते कुठल्याही पक्षाची माणसं जर एकत्र आली तर ते सर्वतोपरी लोकांना न्याय देणारे पाहिजे। मग त्या युतीतली काही माणसं आली, आघाडीतली काही माणसं आली, तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करू। मी स्वतः अपक्ष उमेदवार अपक्ष आमदार असल्यामुळे मी सर्वांबरोबर काम करायला तयार आहे। तुम्ही महायुतीला सहयोगी सदस्य आहात, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप अशी काही इथे युती होऊ शकते स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीला? बघा, मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टी, सन्माननीय शिवसेना, सन्माननीय राष्ट्रवादी या तिन्ही आमच्या महायुतीतल्या घटकांनी सांगितलेले की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। कार्यकर्त्यांना ज्या लोकांना बरोबर घेऊन आपली निवडणूक जिंकायची आहे त्यांच्यासाठी सर्वांसाठी ही मैदानं मोकळं केलेली आहे। त्यामुळे आता याच्यामध्ये जड तर युती आघाडी हा विषय राहिलेला नाही। ज्याला जसं जमेल आणि ज्याला जसं पटेल अशा पद्धतीच्या निवडणुका यावेळेला दोन शिवसेना जिल्हा परिषद निवडणुकीला एकत्र पाहायला मिळतील। दोन शिवसेना असेल, तुतारी असेल, मशाल असेल, घड्याळ असेल, कमळ असेल, शेवटी ही निवडणूक पक्षाच्या चिन्हापेक्षाही खाली एकमेकांच्या आत्मसन्मानाची निवडणूक आहे। जिथं ज्याचा आत्मसन्मान आहे तिथं ती सर्व एकत्र येऊन या निवडणुका करतात। दादा, मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला पिंपळवंडी गटामध्ये तुम्हाला अपयश आलं। आता सर्वसाधारण जिल्हा परिषदेचा गट या ठिकाणी आहे, तुमची भूमिका नेहमी राहिलेली, मी निष्ठावंतांना संधी देणार। आता या ठिकाणी मंगेश अण्णा काकडे यांची पण चर्चा होते, तुमच्या सोबत येणार आहे। निष्ठावंतांना उमेदवारी मिळणार का इनकमिंग होणार? जो निवडून येणार त्याला उमेदवारी होणार। निवडून येईल त्याचा आता सगळा रिपोर्ट आमच्या समोर येईल। जसं मी अपक्ष निवडून आलो, कोणाला माहित होतं की ते आमदार केला चिन्हाचा कुठला आमदार निवडून, तसंच आहे जिल्हा परिषद सुद्धा ही मिनी आमदारकी आहे। त्यामुळे इथे जो निवडून येणार त्याला तिकीट येणार। पिंपळवंडी गटामध्ये निवडून येण्याचे जरी तुम्ही म्हणत असले तरी तुमचं नेहमीच भूमिका असते निष्ठावंताला संधी। बघा, मी तुम्हाला सांगितलं की सर्व पक्ष आज सगळ्या राजकारणाचं मागच्या 5 वर्षामध्ये धोरणं बदललेली आहेत, अनेक सरमिसळ झालेली आहे, अनेकांचे पक्ष अनेक वेळा बदलले गेलेले आहेत। निष्ठा हा विषय आता सर्व पक्षांमध्ये नाममात्र राहिलेला आहे। त्यामुळे आता ह्या निवडणुकीला जो लोकांना केंद्रबिंदू ठरवून समजून जो काम करेल अशा माणसांचा विचार होईल आणि अशा माणसांना तिकीट दिलं जाते की जी माणसं सर्वसामान्यामध्ये जिंकल्यानंतर सुद्धा काम करतील, अशीच माणसं उमेदवार म्हणून राहतील। जिल्हा परिषद निवडणुकीचा फॉर्म्युला जुन्नर नगर परिषदेला पण असेल? बघा, जुन्नर नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, मी आधीच सांगितलं जो निवडून येणारा उमेदवार हाच एकमेव अजेंडा आहे। पॉलिसी सरळ आणि सोपी आहे। जर निवडून येणार नसेल तर तिकडे कशाला द्यायची? समजा एखादा माझ्या खूप लांबचा आहे आणि एखादा खूप जवळचा आहे, पण लांबचा माणूस जर माझ्या जवळ येऊन तो उद्या समजा तिथं नगरसेवक होणार असेल तर त्यालाच तिकीट दिली पाहिजे। कारण शेवटी ह्या सत्तेच्या लढाई आहेत, इथं ही लढाई ही आजी माझी आमदारांची आहे। त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने लढाई करणार आहोत। हे काय काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, सफेद रेघ आहे। शेवटी प्रत्येक विभागामध्ये गट आहेत। स्थानिक निवडणूक या गटाच्या निवडणूक आहे, आता कुठल्या पक्षाच्या नाही। सावरगाव गटामध्ये तुमच्या भगिनी आशाताई बुचके पुन्हा निवडणुकीला उभ्या राहणार आहेत। गुलाबशेठ पारखेंनी आज घोषणा केली की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही, माझ्या हातामध्ये मशाल असेल। संतोष चव्हाण सुद्धा काचा करून प्रचार सुरू केलेला आहे। भगिनीला सपोर्ट राहील का काय प्लॅनिंग असेल? बघा, आशाताई असतील, माऊलीशेठ खंडागळे असतील, किंबहुना
मोहितजी डबाले असतील किंवा आमचे सगळे बरोबरचे लोक असतील. बघा, ही आम्ही सगळी मंडळी अनेक वर्ष एकत्र काम करतोय. अजून तशी चर्चा माझ्यासमोर आलेली नाही. एकदम मी अपक्ष आमदार आहे, माझ्याकडे पक्ष नाही, पण मी महायुतीला जाहीर सपोर्ट केलेला आहे आणि रेकॉर्डवर मी महायुती बरोबर शासनाबरोबर काम करतोय. अशा पद्धतीचा मी माझा निर्णय शासनाला दिलेला आहे. परंतु याच्यामध्ये चांगलं काय आपल्याला करता येईल. आम्ही कुणाचा द्वेष करत नाही, कुणाचा मत्सर करत नाही. का निवडणुकीमध्ये कुणी माझ्याशी चांगलं वागलं वाईट वागलं, कुणी मला समजा मदत केली न केली, पण त्या भागामधला एखादा माणूस जर चांगला असेल तर त्या माणसाला उगाचच राजकारण म्हणून पाडायचं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आणि चांगली माणसं निवडणुकीमध्ये द्यायची, अशी माझी भूमिका राहणार. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यानमध्ये या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माऊली खंडागळे आणि तुमची गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. नाही, आम्ही कुठलीही गुप्तगी करत नाही. गुप्त हा शब्द माझ्या राजकारणामध्ये कधी टिकणार नाही. जे असेल ते ओपन होईल. कोल्हे साहेबांची अजून माझी बैठक नाही, माझी माऊलीशेठची बैठक नाही, माझी शेतकऱ्यांची बैठक नाही, माझी कुणाची अजूनपर्यंत बैठक झालेली नाही, माझ्या आशाताईंची पण बैठक झालेली नाही. दादा, तालुक्यामध्ये बिबट्याची समस्या गंभीर आहे, तुमचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही तालुक्याच्या जनतेला शब्द दिलेला आहे. मंगरुळ परिसरामध्ये एक युवक उपोषणाला बसलेला आहे जंगलामध्ये, त्याला काय आवाहन कराल? आता हे उपोषण आणि तुम्हाला माहिती आहे की काही जरी उपोषण झाले तर आता याच्यावर ठोस असलेल्या भूमिकेची आम्ही पाठिंबा लागलेलो आहे. मी शब्द दिल्या जनतेने 6 महिन्यामध्ये हा बिबट हा विषय आम्ही संपूर्ण टाकणार आहे. आताच होईल. आता या भावना आहेत किंवा त्या माणसाच्या त्या भूमिका आहेत, बरोबर आहे. जो माणूस बसला असेल त्याला आदरपूर्वक आमचा सन्मानपूर्वक पाठिंबाच राहणार आहे. कारण तो पण बिचारा भीतीपोटी किंवा मानवतेला सातत्याने लागणार धक्का असेल किंवा एखाद्या कुटुंबातला करता असेल, लहान बाळा असेल जेव्हा जातात तेव्हा आपसूक माणसाच्या मनाला ती जी भीती निर्माण झाली असेल त्याच्यासाठी पुढे ना पुढे आंदोलन छेडतंय. आंदोलन करताना माझा पाठिंबा आहे. परंतु हे फार मोठे युद्ध आहे. हे निसर्गाशी असलेले 2 हात आपल्याला करायचे आहेत. कारण हा जो प्राणी आहे हा आपल्यामध्येच वावरतो, तिथं जन्माला येतो, तिथेच खातो. जवळ ससा असेल तर ससा संपवतो पहिल्यांदा, मग त्याच्यानंतर तो कुत्री संपवतो, शेळ्या संपवतो, मेंढरी संपवतो, नंतर मग माणसाच्या अंगाला हात लावायला येतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही निर्णय लढाई मी जबाबदारी घेतलेली आहे. ही निर्णय लढाई आता जोपर्यंत ही पूर्ण मी करत नाही तोपर्यंत यावर मला फार काय बोलता येणार नाही. आपल्यासोबत होते जुन्नरचे अपक्ष आमदार शरददादा सोनवणे. अतिशय धूर्तपणे मोजकं बोलतायत. जिल्हा परिषदेची म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 2 आजी माजी आमदारांमध्ये आहे असं म्हणतायत. प्रत्येक गटामध्ये व्यक्ती पाहून उमेदवारी दिली जाईल. जो कामाचा असेल त्याला संधी मिळेल. पिंपळवंडी गटामध्ये सुद्धा आता निष्ठेचा प्रश्न राहिला नाही, मेरिटवर उमेदवारी मिळेल असं ते सांगतायत. बिबट्याचा प्रश्न जरी गहन असला तरी तो प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. मंगरुळ या ठिकाणी जो युवक उपोषणाला बसलाय त्याला माझ्या सदिच्छा शुभेच्छा आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. पाठीमागं बाळासाहेब ठाकरे आहेत, पाठीमागं भगवी शाल आहे, इथं शिवसेना लिहिलेलं आहे. शरददादा सोनवणे यांचा पक्ष अपक्ष आहे. मुक्ताबाईच्या साक्षीनं नारायणगावच्या चौकात काय झाले ते आपण पाहिलेलं आहे. दादा, आपण विघ्नर टाइमशी मनमोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय. प्रेक्षक, आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, चर्चा तर होणारच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.